मी कौस्तुभ किशोर ठाकरे आणि आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे बाप्पासाठी स्वरचित खास कविता। ही कविता मी माझ्या मायबोली भाषेत म्हणजे कोल्हापुरी भाषेत सादर करणार आहे। तर चला सुरुवात करूया। चालून चालून दमलोय म्या थकल्यात माझं पाय, चालून चालून दमलोय म्या थकल्यात माझं पाय, गेल्या 1 वर्षापासनं हरवल्या माझी माय। बा महादेवानं सांगितलं मला तयारी करायला घे, बा महादेवानं सांगितलं मला तयारी करायला घे, यायला माय तुझी तुला सावरायला रे। चालून चालून दमलोय म्या थकल्यात माझं पाय, गेल्या 1 वर्षापासनं हरवल्या माझी माय। बा महादेवानं सांगितलं मला तयारी करायला घे, यायला माय तुझी तुला सावरायला रे। काय सोनं आणि काय चांदी, अव काय सोनं आणि काय चांदी, माझ्या मायचं मन अडकलं या पार्वती मातेनं बनवलेल्या मोदकांमंदी। बाप्पाला आणलं मी घरात घालून धोतर फेटानी शेलत, बाप्पाला आणलं मी घरात घालून धोतर फेटानी शेलत, पाय लागताच माझ्या मायचा दारिद्र्य पण घराच्या बाहेर पडून गेलं। तिसऱ्या दिवशी आली पार्वती माता जशी अयोध्येला आली सीता माता, तिसऱ्या दिवशी आली पार्वती माता जशी आली अयोध्येला सीता माता, बाप्पाचं गाल मात्र फुललेलं मोदक खाता खाता। कुणाला काही कळेना बाप्पा का कावरले बावरले, कुणाला काही कळेना बाप्पा का कावरले बावरले, अरे आज तर 4था दिवस बा महादेव घरात अवतरले। आनंदाचे क्षण बघता बघता कसं गेलं कळालंच नाही, आनंदाचे क्षण बघता बघता कसं गेलं कळालंच नाही। बाप्पा बाहेर जाताना मात्र घरातल्यांचं डोळ्यातलं अश्रू थांबलंच नाही। पाण्यात निघून गेलास तू डोळ्यांना वाटले असे, पाण्यात निघून गेलास तू डोळ्यांना वाटले असे, हृदयाच्या प्रत्येक ठोक्याला माहिती आहे रे आतमध्ये तुझी मूर्ती वस्तीला असे। धन्यवाद।